नमस्कार, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी। तर त्यासाठी मी अर्धा किलो पांढरे तीळ घेतले आहेत। ते छान मंद आचेवर भाजून घ्यायचे। त्यानंतर मी अर्धा किलो शेंगदाण्याचा कूट घेणार आहे। आधी आपण तीळ छान भाजून घेऊया। तीळ मी लालसर भाजून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस बंद करणार आहे। तीळ मी मिक्सर मधून बारीक करून घेतले आहे। शेंगदाणे आपण छान भाजून घेतलेले आहे, त्याच्यात टरफल पण काढलेलं आहे। आता आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। जास्त पण बारीक नाही करायचं, मीडियम साईज ठेवायचं शेंगदाण्याच्या कूटाची। बघा, शेंगदाण्याचा कूट मी असा बारीक करून घेतलेला, जास्त पण बारीक केलेला नाहीये, थोडा नॉर्मल ठेवलेला आहे। मी खोबरं घेतलेलं आहे, तर ते आपण खिसून घेणार आहे। एक गाठोडं घेतलं होतं मी खोबऱ्याचं, ते पूर्ण खिसून घ्यायचं बारीक। मी अर्धा किलो गूळ घेतला आहे, त्यामध्ये आता एक ग्लास पाणी पण पाक करून घेणार आहे। एक ग्लास पाक करून घ्यायचा। छान कंटिन्युअसली असं त्याला हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही। एक तार पाक आलेला आहे। आता आपण इलायची पावडर टाकली आहे। आपण परातीला तूप लावून घेतला आहे। आता आपण त्यामध्ये मिक्सचर सगळं टाकणार आहोत। आता आपण छान चांगलं पाणी थोडी छान थापून घ्यायची। ओल्या पाण्याचा थोडा हात घेऊन छान थापून कट करून घ्यायची, गरम आहे तोपर्यंत। ही बघा, आपली तिळाची वडी बनवून झालेली आहे। तुम्ही थंडीसाठी आणि संक्रांतीसाठी स्पेशल तिळवडी बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।